2012 2018 या दोन निवडणुकीच्या विजयी पताका नंतर आता 2026 ची निवडणूक आज या ठिकाणी मतदान होत असताना 4 दिवसानंतर निकाल जो येईल तो येणारच आहे। मात्र त्यापूर्वी आजच त्यांचा विजय निश्चित झाला आहे असं संपूर्ण अमरावती जिल्ह्यात बोलल्या जात आहे। आपल्यासोबतच अमरावती विधान परिषदेचे उमेदवार माजी राज्यमंत्री विद्यमान होणारे भविष्यातले आमदार प्रवीण पोटे आपल्यासोबत आहेत। नेमकं त्या या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचं काय म्हणणं आहे आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून सर्वप्रथम मला भारतीय जनता पार्टीने दिली त्याबद्दल मी माझ्या वरिष्ठांचे अभिनंदन करतो। माझी निवडणूक जी आहे आपण पाहता की प्रत्येक ठिकाणी सगळ्यांमध्ये उत्साह आहे। माझी निवडणूक दुसरं कोणी लढत नाही, माझी निवडणूक हे सगळे नगरसेवक माझ्यासमोर आहे। नगरसेवक आणि माझा एक नातं आहे, त्या नात्याने आम्ही सगळे निवडणूक लढतो आहे। 2014 पासून 2012 पासून आपण 2026 पर्यंत पाहतो आहे की ज्या पद्धतीने माझे प्रत्येकाचे रिलेशन्स आहेत, व्यक्तिशः रिलेशन्स आहेत, फॅमिली रिलेशन्स आहेत। म्हणजे नगरसेवकांच्या घरचा कॅन्डिडेट समजा मुलगा जर असेल मुलगी असेल तर ते प्रवीण पोटे म्हणून प्रवीण काका म्हणून ओळखतात। असे माझे त्यांचे रिलेशन असल्यामुळे मला निवडणूक सोपली जाते। एकंदरीत आज आपण पाहतो की इथे कुठलाच म्हणजे अख्ख्या राज्यात आघाडीची आणि महायुतीचा उमेदवार म्हणून विधान परिषदेच्या निवडणूक लढवल्या जात आहे। अमरावती जिल्ह्यात मात्र हे निवडणूक कुठल्याच पक्षाची नाही, हे प्रवीण पोटेंच्या समर्थकांची आहे, त्यांच्या जो जिव्हाळा आहे असं या वातावरण निर्माण झालं। अचलपूरमध्ये एकूण 69 मतदाता राहणार आहेत, चांदूर बाजार आणि अचलपूरचे, आणि अचलपूरचे 46 नगरसेवक मतदाता आहेत आणि या ठिकाणी कुठल्याच पक्षाचं असं चित्र नाही। या संदर्भात काय सांगाल की जे सर्व तुमच्या सर्व पक्षीय उमेदवार म्हणून मला जरी भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलेली दिसली असली तर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, प्रहार हे सगळ्यांचं मिळून मी नेतृत्व करतो। मी व्यक्तिशः जर पाहिलं तर मी माझ्या म्हणून एक तिकीट आहे माझ्याकडे, पण मी सगळ्यांचं लिडिंग हे करतो, सगळ्यांचं लिडिंग यांच्या दुखासुखात जाणे, यांचे कोणते कामं करणे, त्यानुसार मला 2012 पासून 2026 पर्यंत मोठा मताधिक्य मिळते आहे, मला दिसते आहे। माझी निवडणूक नुसतं म्हणजे अशी नाही आहे किंवा कुठल्या पार्टी म्हणून, मी ऑल पार्टी म्हणून एक आहे। मला तुम्ही जर पाहिलं असेल एका मतदार पेपरमध्ये आपण पाहिलं किंवा काय म्हणतात त्याला की कुठलाच विरोध नसताना कॅन्डिडेट आहे म्हणून असं त्यांनी लिहिलं सुद्धा होतं, आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो, प्रत्येक याच्यामध्ये जातोय। आणि माझ्या प्रत्येक नगरसेवक आता कोणतेही काम असो त्याचं काम करण्याची जबाबदारी माझी आहे। मला त्यांनी ऑपॉर्च्युनिटी दिली आहे, कुठं दुखासुखात जाणं असेल, कुठलंही काम असो त्यांचं ते काम करून देणं असो, त्यांना निधी देणं असो, ते माझी जबाबदारी आहे, त्यानुसार मला लाभ मिळतो। प्रवीण पोटे यांनी कष्टातून आपला लोकप्रियता जमावलेली आहे आणि गुरुवार हा दिवस प्रवीण पोटे हे भाग्यवान असते। गुरुवार दिवस हा महत्वपूर्ण मानला जातो, गजानन महाराजांचा आशीर्वाद आहे, त्या सर्व बाबीकडे तुम्ही कशा अर्थाने पाहता? गुरुचा आशीर्वाद तर आहेच, यात शंकाच नाही। आमच्या आईवडिलांचा सुद्धा आशीर्वाद आहे, प्रत्येक आपण आईवडिलांच्या आशीर्वादासमोर जातात, गुरुचा आशीर्वाद असतो, आपली शंका नाही। गजानन महाराजचा दिवसाच्या चांगलाच रेग्युलेटर आहे, मागच्या वर्षी सुद्धा। अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे आपल्यासोबत आहेत आणि अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीकरता आज इथे मतदान होऊ घातलं आहे। अचलपूर येथील मतदान केंद्राच्या बाहेर आमदार आपल्यासोबत आहे। नेमकं आमदार प्रवीण पोटे यांच्या निवडणुकीचा निकाल काय येईल हे आपण जाणून घेऊ आमदार प्रवीण तायडे यांच्या। बघा, निकाल हा पहिल्या दिवसापासूनच अपेक्षित जो होता तोच लागणार आहे, आणि महायुतीचं संख्याबळ मतदारांचं पाहता पहिल्या दिवशी प्रवीण पोटे पाटीलांचा 2 वर्षाचा 2 टर्मचा अनुभव, त्यांनी विकास कामं केलेली कामं, त्यानंतर त्यांनी सतत 5 वर्ष 6 वर्ष लोकांसोबत केलेला संपर्क हा महत्त्वाचा आहे, आणि ते पहिल्या दिवसापासूनच जवळपास खूप पुढे निघून गेलेले असताना संपर्काच्या बाबतीत, त्याच्यामुळं निश्चितच विजय हा त्या दिवशी ग्राह्य धरला होता आणि तो अपेक्षितसुद्धा होता। आता बाकीच्यांचं तर काही तुम्हाला माहीतच आहे की एकतर्फी निवडणूक झालेली आहे। अमरावती जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी आणि संघटनात्मक बांधणीसाठी ओळखल्या जाणारे गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असलेले दिनेशजी सूर्यवंशी आज आपल्यासोबत आहेत।
ते म्हणजे आज अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आणि अचलपूरच्या मतदान केंद्रांवर ते आहेत. सोबत भाजपाचे गजानन कोल्हे तसेच नगरसेवक अभय मातने सुद्धा आहेत. या निवडणुकीच्या निकालासंदर्भात, कारण आज मतदान 4 वाजेपर्यंत होणार आहे आणि 22 तारखेला निकाल येणार आहे आणि यात भाजपाचाच उमेदवार कसा आघाडीवर राहील, जिल्ह्याचे राजकारण झालं त्या संदर्भात काय सांगणार? असं आहे, भारतीय जनता पार्टी ही 24/7 24 तास समाजकारण राजकारण करणारी पार्टी आहे. त्यामुळे हा विजय सुनिश्चित आहे. औपचारिकता आहे फक्त की विजय घोषित होणे आणि याला कारणीभूत जशी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात ही निवडणूक लढल्या जाते तशी उमेदवार प्रवीणभाऊ पोटे जे आहेत यांनीसुद्धा हा मतदारसंघ अतिशय मेहनतीने वर्षानुवर्ष कुठल्याही पद्धतीने खंड पडू न देता नगरसेवकांच्या आणि नगरसेवकांच्या माध्यमातून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक चांगला मतदारसंघ हा बांधला आहे. आणि आपण पाहिलं की काँग्रेसची सगळ्याच प्रकारची गोंधळाची भूमिका आणि आजही ठिकठिकाणी तुम्ही पाहून राहिलेले आहे. साधा बूथ नाही आहे, कुठल्याही पद्धतीचं कॉर्डिनेशन नाही आहे. वाऱ्यावर सोडलेले कार्यकर्ते आणि नगरसेवक हे चित्र विजय कोणाचा होणार आहे आणि कसा होणार आहे हे दर्शवण्यासाठी पुरेसं आहे. मला असं वाटते की हा भारतीय जनता पार्टीचा 17 ज्या जागा आहेत त्यातला अतिशय उत्तम पहिल्या क्रमांकाचा महाराष्ट्रातला